रात्रीचे 12 वाजलेत, अख्खा शहर झोपलेलं आहे, पण गल्लीतल्या त्या अभ्यासिकेचा दिवा अजून चालू आहे. आणि तिथं बसला एक मुलगा जो की गेल्या 3 वर्षापासून एकाच खुर्चीवर आपलं नशीब आजमावतोय. लोक त्याला सतत विचारत असतात, काय मग यावर्षी एमपीएससी निघणार आहे की नाही, यावर्षी नोकरी लागणार आहे की नाही. पण त्या मुलाला माहिती आहे की तो फक्त परीक्षा देत नाहीये, कारण त्या एका परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या मागे तो एकटा नसतो, तर त्यामागे त्याच्या पूर्ण कुटुंबाचं आयुष्य उभं असतं. दुपारी मेसमध्ये गेल्यावर जेव्हा तो पातळ वरण भाताचा डब्बा समोर येतो ना, तेव्हा तो कोणालाच आवडत नसतो. पण तो मुलगा मुकाट्याने तो घास गिळत असतो, कारण त्याला माहिती आहे की हॉटेलमधली भाजी खूप महाग आहे आणि घरून आलेले पैसे फक्त या महिन्याचा चहा आणि नोट्सचा खर्च पुरेल एवढेच आहे. कुणाचा बाप उन्हात कष्ट करून उन्हात उभारूनच डबा खातोय, कारण त्याला माहिती आहे शहरात शिकणाऱ्या लेकराला पुस्तकासाठी पैसे पाठवायचे आहेत. कोणाची आई स्वतःच्या इच्छा मारून लेकराच्या फीसचे पैसे जमा करत आहे. कोणी शेती विकत आहे, कोणी कर्ज काढत आहे, कोणी सावकारातून व्याजांकडे पैसे घेत आहे. या सगळ्यांचं एकच स्वप्न आहे की आपला मुलगा उद्या नोकरीला लागेल आणि आपल्या घराचं पूर्ण चित्र बदलेल. मुला मुलींना फक्त अभ्यासच करायचा नसतो, तर त्यांना त्यांच्या घरचं वजही समोर घेऊन जायचं असतं. रात्रभर जागणं, मित्रापासून दूर राहणं, स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, हे सगळं ते शांतपणे करत असतात. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे त्याच्या आईबाबाचा घाम असतो, त्यांचं आयुष्यभराचं अख्खं स्वप्न असतं. लक्षात घ्या, स्पर्धा फक्त एका सीटसाठी नाही, तर स्वतःच्या घरासाठी, आईवडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांसाठी आणि आपलं आयुष्य बदलण्यासाठी आहे. लढत राहा, कारण हे यश फक्त तुमचं नाही, तर तुमच्या अख्ख्या घराचं हे यश आहे. मी हा खास व्हिडिओ बनवला आहे माझ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी. आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.